ओके, लक्ष द्या समोर. हा, आपण तुमचा पहिला चॅप्टर चालू केला होता. नाव काय होतं त्याचं सांगा बरं. लॉगॅरिथम. सगळ्यांनी बोलायचं आहे, ठीक आहे. आता जरी कोणी नवीन असतील तरी पण तुम्ही रेकॉर्डिंग वगैरे बघितलं असेल है ना, जे प्रिव्हियस असेल ते. लॉगॅरिथम आपण चालू केला होता. बरं, लॉगॅरिथम मध्ये सुरुवातीला आपण काय बघितल्या होत्या सांगा बरं. प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, आठवतंय ना. मग त्या प्रॉपर्टीज होत्या. त्याच्यानंतर काय बघितलेलं, कन्व्हर्जन ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. परत काय बघितलेलं, कन्व्हर्जन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म इंटू लॉगॅरिथमिक फॉर्म. या सर्व आपण गोष्टी बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स चालू केले होते. त्याच्यामध्ये एक्झाम्पल कसं होतं बघा बरं. लॉग 125 टू द बेस 5 होता, बरोबर का. किंवा कसं होतं, लॉग रूट बी टू द बेस कोण होता, बी होता. आणि अशा टाइपचे आपण एक्झाम्पल्स भरपूर सॉल्व्ह केले होते, बरोबर का. याच्यानंतर तुम्हाला मी होमवर्कसाठीही एक्झाम्पल दिले होते. ते होमवर्कचे पण एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केले होते. आणि जे काही सॉल्व्ह झाले होते ते मी आपण क्लासमध्ये पण घेतले होते. आता आपण काय करतोय, थोडंसं अजून काय होतंय, पुढे जातोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉगॅरिथम वरतीच एक्झाम्पल बघणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कशी सांगा बरं. एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. समजलंय, काय डाऊट आहे का. मग एक्झाम्पल घ्या पहिलं. आता क्वेश्चन कसं येईल तुम्हाला बघा बरं. क्वेश्चन तुम्हाला असा येईल, सॉल्व फॉर आणि एक्स असा क्वेश्चन येऊ शकतो. सॉल्व फॉर एक्स असा क्वेश्चन येईल. प्रोसेस सेम असणार आहे. आपण एकदम हळूहळू चालू केलेलं आहे है ना. तुम्हाला जसं समजेल तसं आपण बघतोय. सॉल्व फॉर एक्स असा एक्झाम्पल आहे तुम्हाला. आणि त्याचे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बघा. एक्झाम्पल काय आहे, लॉग एक्स टू द बेस 5. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. आणि इज इक्वल टू 2 आपल्याला दिलेला आहे. लॉग एक्स टू द बेस 5 आणि इज इक्वल टू कोण दिलं आपल्याला, 2 दिलेला आहे. समजलंय. बघा, एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. लॉग एक्स टू द बेस 5 दिलाय, इज इक्वल टू 2 दिलाय. बर, हा जो फॉर्म आहे तो लॉगॅरिथमिक आहे की एक्सपोनेन्शियल आहे. लॉगॅरिथमिक. बघा ठीक आहे, मी तर काय लिहिलं सांगा बरं. लॉगॅरिथमिक फॉर्म. लक्ष द्या सगळ्यांनी समोर. लॉगॅरिथमिक फॉर्म. जर मला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर त्याला मला कन्व्हर्ट केला पाहिजे. कशामध्ये सांगा बरं, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. म्हणजे काय होणार, हा 5 इथं आहे ना, बरोबर का. हा कुठे सांगा बरं, डबऱ्यामध्ये आहे. तो कुठे जाणार, जमिनीवरती. जमिनीवरचा कुठे जाणार सांगा बरं, हवेमध्ये जाणार. समजलं का. बरोबर. मग हा लॉग काय झाला, कॅन्सल झाला. परफेक्ट, समजलं. लॉग काय झाला, कॅन्सल. मग तर राहिला कोण सांगा बरं, एक्स इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर किती सांगा बरं, 25. आणि आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळाली सांगा बरं, एक्स ची. एकदम सोपं एक्झाम्पल होतं का. परफेक्ट आहे का. एवढं लिहून घ्या. दुसरं एक्झाम्पल बघूयात. झालं लिहून सगळ्यांचं. ओके, मग आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय. दुसरं एक्झाम्पल कसं आहे बघा. लॉग 1/2 टू द बेस 2 आणि इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे एक्स. एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक आहे का एक्सपोनेन्शियल आहे. लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, एक्सपोनेन्शियल. बघा, हा डबल्यातला कुठे गेला, जमिनीवरती. जमिनीवरचा कुठे गेला, हवेमध्ये. म्हणजेच कोण झाला सांगा बरं, 1/2 इज इक्वल टू 2 रेस टू एक्स. आता डायरेक्टली आपल्याला 2 ची एक्स व्हॅल्यू फाइंड करता येते का, नाही. मग काय करणार, हा 2 खाली आहे, इथं कोण नाही म्हणजे कोण आहे रे सांगा बरं, 1 आहे ना. वरती गेल्यानंतर काय होणार सांगा बरं, -1. म्हणजे कोण झाला, 2 रेस टू -1 इज इक्वल टू 2 रेस टू एक्स. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू किती झाली सांगा बरं, -1. आता हे कसं सांगा बरं, काय करा सांगा बरं. असंच केलं होतं का आपण, काय a रेस टू m इज इक्वल टू a रेस टू n असेल तर m इज इक्वल टू कोण असतो सांगा बरं, n. परफेक्ट. सेकंड एक्झाम्पल बघा, हे वेगळं एक्झाम्पल होतं, थोडंसं वेगळं. आता पुढचं अजून वेगळं असणार आहे. घ्या लिहून. काही समजलं नाही तर नक्की विचारा. समजलंय.
इथं पण थोडंसं असं लिहिलं पाहिजे. काय लिहिलं पाहिजे सांगा बरं. इथं कोणता फॉर्म आहे हा? एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे. आता बाकीच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही कंटिन्यू करत जाल किंवा पेपरमध्ये तुम्ही लिहाल ते. डन. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात का? ओके, घ्या तिसरं एक्झाम्पल. लॉग ऑफ x मायनस 2 टू द बेस 4 इज इक्वल टू 2 दिलाय. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. समजते सगळ्यांना? परफेक्ट आहे ना? बरं का, काय करणार? कोणता फॉर्म आहे सांगा बरं हा? लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करणार? एक्सपोनेन्शियल. बघा, डबऱ्यामधला जमिनीवरती, जमिनीवरचा हवेत, म्हणजेच कोण झाला सांगा बरं? एक्स मायनस 2 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर. परफेक्ट. काय डाऊट याच्यामध्ये? नक्की. ओके, मग काय झालं सांगा बरं? एक्स मायनस 2 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर किती असतो रे? 16. 4 चा स्क्वेअर किती असतो? 16 असतो. ओके, डन. आता काय करणार? हा मायनस 2 आहे, तिकडे गेल्यानंतर कोण होणार? सगळ्यांना समजते का? मायनस 2 तिकडे गेल्यानंतर कोण झाला? प्लस 2. म्हणजे कोण झाला? एक्स इज इक्वल टू 16 प्लस 2 झाला का? म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली सांगा बरं? 18. हे आपलं काय झालं? फायनल आन्सर. समजलंय? परफेक्ट. घ्या लिहून. प्रत्येक एक्झाम्पल वेगळे वेगळे बरं का, है ना? थोडं थोडं काहीतरी थोडा चेंज आहे त्याच्यामध्ये. छोटी छोटी एक्झाम्पल आहेत, असेच पेपरला एक्झाम्पल येतं. कळते का? लॉगॅरिथम वरती. झालंय सगळ्यांचं लिहून? चला मग चौथं एक्झाम्पल बघा. काय दिलंय चौथं एक्झाम्पल ना? एकच मिनिट. काय दिलं आपल्याला? लॉग एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 टू द बेस 5 इज इक्वल टू 1. इज इक्वल टू कोण दिलं आपल्याला? 1. बघा, लक्ष द्या सगळ्यांनी आता समोर. एक्झाम्पल समजलंय का? आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता मला सांगा, हा जो फॉर्म दिलेला आहे तो कोणता फॉर्म आहे रे? लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करणार सांगा बरं? एक्सपोनेन्शियल मध्ये. जमेल सगळ्यांना? ओके, मग काय करणार सांगा बरं? हा जो कुठे आहे डबऱ्यामध्ये तो कुठे जाणार? जमिनीवरती. आणि जमिनीवरचा आहे तो कुठे जाणार आहे? हवेमध्ये. म्हणजेच राहिला कोण सांगा बरं? एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 इज इक्वल टू 5 रेस टू कोण झाला? 1 झाला. समजतंय का? आणि हा कोणता फॉर्म झाला सांगा बरं? एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला. बरोबर का? लॉगॅरिथमिक फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, मग आता बघा काय करतोय मी? एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. 5 रेस टू 1 म्हणजे किती रे? समजतंय ना? ए रेस टू 1 किती असतो? ए. मग 5 रेस टू 1 किती असणार आहे? 5. 7 रेस टू 1 किती असणार आहे? 7. 9 रेस टू 1 किती असणार आहे? कळतंय? म्हणजे इथं कोण झाला सांगा बरं? 5 आला. आता हा प्लस 5 आहे, इकडे नंतर काय होणार? मायनस 5. समजतंय का? प्लस 5 इकडे नंतर झाला मायनस 5. म्हणजेच कोण झाला? एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 मायनस 5 इज इक्वल टू 0. आता हे मी डायरेक्टली करू शकलो असतो, पण एक स्टेप मी तुम्हाला सांगतोय. 11 11 मधून 5 मायनस केले किती झाले? 6. म्हणजेच काय झालं सांगा बरं? एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. काय केलं? या दोघांची आपण काय केली? वजाबाकी केली ना? आता याच्यावरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. कसली इक्वेशन दिसते? क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसते का? मग आता बघा बरं, मल्टिप्लिकेशन किती आली पाहिजे? 6 आली पाहिजे. आणि सबट्रॅक्शन किती आली पाहिजे सांगा बरं? -5 आली पाहिजे. समजलंय सगळ्यांना? बरोबर ना? मल्टिप्लिकेशन 6 आली पाहिजे आणि बघा सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? -5. मग 2 सांगा बरं काय काय घेऊयात? 3 आणि जर का 2 घेतलं तर येते, पण इथे येते का? नाही. मग काय करू? -3 आणि कोण घेऊयात? -2. -3 इंटू -2 6. समजलं? आणि -3 आणि -2 किती असतो? -5. म्हणजे हे 2 फॅक्टर्स झाले का? म्हणजेच इथं किती येणार सांगा बरं? बोला. x -3 आणि तो कोण येणार सांगा बरं? x -2 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू 3 आणि x इज इक्वल टू कोण झाला? 2. आणि या कशाची व्हॅल्यू झाल्या आपल्याला मिळाल्या? x च्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. समजलंय? परफेक्ट आहे का? घ्या लिहून बाळांनो. ऑनलाईन समजतंय का रे सगळ्यांना?
काय डाऊट असेल विचारा बाळांनो. गुड मॉर्निंग. लिहून घ्या सगळ्यांनी. बाजूला दिसतंय का रे सोन्या? दिसतंय का सगळं? समजले? कळले का? कळले? समजते का रे? क्लिअर क्लिअर आहे? समजले? परफेक्ट. समजलं तुम्हाला? समजलं? कळले का मला सगळ्यांना? हा, गुरुवारचं लेक्चर तुम्हाला अवेलेबल करून देतो प्रथमेश. लाईव्ह सेक्शन मध्ये आहे. तेजस ओके, अनिशा झाले लिहून? थोडंसं लक्ष द्या बघा. पहिलं एक्झाम्पल होतं, काय केलं आपण इथं 5 होता बरोबर का, लॉगरिथमिक फॉर्म कन्वर्ट कशामध्ये केला? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये, आणि आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळालं. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पण काय केलं? लॉगरिथमिक फॉर्मचं कन्वर्जन कशामध्ये केलं? एक्सपोनेन्शियल. परत काय केलं? ए रेस टू एम, ए रेस टू एन, त्याच्यावरून कोणाची व्हॅल्यू फाइंड केली? एक्सची. दुसरं एक्झाम्पल सगळ्यांना क्लिअर आहे बरोबर? आता बघा याच्यानंतर काय केलं? सेम प्रोसेस होती, फक्त हा काय झाला? -2. तिकडे गेल्यानंतर कोण झाला? +2. या टाइपचं पण एक्झाम्पल समजलंय तुम्हाला. आता काय झालं सांगा बरं? काय झालं? परत क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन सगळ्यांना सॉल्व्ह करता येतं? येस. जर येत नसेल तर आपलं रेकॉर्डिंग आहे, कळतंय का? जे बेसिकचं घेतलं होतं त्याच्यामध्ये बघा, किंवा येत नसेल तर मला विचारा. आता बघा इथपर्यंत समजलं असेल तर मग आता नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. किती नंबर सांगा बरं? 5 नंबर ना? थोडस हळूहळू आपण वेगळे वेगळे एक्झाम्पल बघायला चालू करणार आहे. 5 नंबरचं एक्झाम्पल, लॉग x टू द बेस 2 मायनस लॉग ऑफ x मायनस 1 टू द बेस 2 आणि इज इक्वल टू आपल्याला 5 दिला आहे. इज इक्वल टू कोण दिला आपल्याला? 5. ऑनलाईन वाले सोबतच मी ज्यावेळेला एक्झाम्पल लिहित असतो त्यावेळेला लिहून घ्यायचं. बघा लक्ष द्या बाळांनो, एक्झाम्पल बघितलं, काय करता येईल रे? बघा बोला की, काय दिसते इथं? मायनस म्हणजेच काय? सबट्रॅक्शन. आणि लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची काय असते? डिव्हिजन. पटलं का हो मला सगळ्यांनी? ओके. जर ऍडिशन असतं तर लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन, आणि लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची काय असते? डिव्हिजन. हे तर परफेक्ट आहे. मग करूयात. बघा आता मी काय करतो, लॉगची सबट्रॅक्शन आहे म्हणजे लॉगची काय करणार? डिव्हिजन. बघा इथं बेस पण कसं आहे सांगा बरं? सेमच आहे बरोबर. म्हणजेच काय होणार सांगा बरं? लॉग ऑफ लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची डिव्हिजन, म्हणजे एक्स अपॉन कोण झाला सांगा बरं? एक्स मायनस 1. इथे बेसला कोण येणार सांगा बरं? हा 2. परफेक्ट. कळलं सगळ्यांना? ओके. इज इक्वल टू कोण दिला आपल्याला? 5. आता हा कोणता फॉर्म आहे? लॉगॅरिथमिक. पेपरमध्ये असं करायचं नाही, तुम्ही लिहिणार काय? लिहिणार लॉगॅरिथमिक फॉर्म, नाहीतर नुसतं एल करून याल, चालणार नाही. बघा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, कशामध्ये कन्वर्ट करणार रे? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. ओके डन. मग मी काय करतो? एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग कोण झाला? एक्स अपॉन एक्स मायनस 1 बरोबर ना? लॉग कॅन्सल होणार, आणि इकडे काय होणार सांगा बरं? 2 रेस टू कोण होणार? 5. परफेक्ट. मग 2 रेस टू 5 म्हणजे किती असतो? किती असतो? 32. बघा, 2 दुने 4, 2 दुने 8, 2 दुने 16, 2 दुने 32, 32 झाला. म्हणजेच काय झालं? एक्स अपॉन एक्स मायनस 1 इज इक्वल टू 2 रेस टू 5 म्हणजे किती झाला? हा 32. इथं काय लिहिणार सांगा बरं? हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. ओके ग्रेट. आता हा एक्स मायनस 1 जो आहे तो इकडं कशाला आहे? डिव्हिजनला खाली आहे. तिकडे गेल्यानंतर काय होणार रे? मल्टिप्लाय. परफेक्ट. सगळ्यांना समजलंय का? ओके. म्हणजेच काय झालं सांगा बरं? एक्स इज इक्वल टू 32 आणि इकडे कोण येणार? हा एक्स मायनस 1. समजलं का रे सगळ्यांना? परफेक्ट झालं ना? बघा इकडे डिवाइड होतं, तिकडे गेल्यानंतर काय झाला? मल्टिप्लाय. ब्रॅकेट येणार बरोबर ना? आता काय होईल सांगा बरं? एक्स
इज इक्वल टू 32 आतमध्ये काय होणार, मल्टिप्लाय होणार ना, म्हणजेच काय झाला 32 इंटू एक्स म्हणजे कोण झाला 32x मायनस किती झाला सांगा बरं हा 32. कळलं, समजलंय सगळ्यांना, काय डाऊट आहे का इथपर्यंत, परफेक्ट आहे. ओके, मग आता काय करतो, हा जो -32 आहे तो इकडच्या बाजूला आणतो, मग मायनसचं काय होणार, समजलं, म्हणजे इकडे बघा -32 इकडे कोण झाला +32 इज इक्वल टू हा 32x मी ऍज इट इज ठेवला. आता हा +x आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार -x, मग +x तिकडे गेल्यानंतर कोण झाला -x झाला. ओके, म्हणजेच काय झालं 32 इज इक्वल टू 32x मधून एक x गेला म्हणजे कोण झाला सांगा बरं 31x. म्हणजे आपल्याला असं मिळालं का, काय मिळालं बघा बरं, लक्ष द्या, 32 इज इक्वल टू कोण आहे सांगा बरं 31x आहे. आता x ची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे ना, आता इकडे हा 31 जो आहे तो कशाला आहे, गुड, कशाला सांगा बरं मल्टिप्लायला, इकडे आलं तर काय होणार डिवाइड, म्हणजेच काय होणार सांगा बरं 32/31 इज इक्वल टू x. म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळाली सांगा बरं x ची, किती सांगा बरं 32/31. सोपं आहे का, एकदा मी परत सांगतो, लक्ष द्या सगळ्यांनी. बघा एक्झाम्पल बघितलेलं काय होते सांगा बरं, लॉगची काय होती सांगा बरं सबट्रॅक्शन, लॉगची काय होती सबट्रॅक्शन, लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची डिव्हिजन, हे समजलं. परत लॉगॅरिथमिक फॉर्मचा एक्सपोनेन्शियल फॉर्म, आणि परत काय केलं मी फक्त सांगा बरं सिम्प्लिफिकेशन. सगळं समजलंय, घालून ऑनलाईन समजलंय का सगळ्यांना, रिप्लाय द्या डन म्हणून, समजलं असेल तर. काही समजलं नसेल तर मला विचारा, काय डाऊट आहे. नीट समजून घेऊन लिहा बरं का, पुढचं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. ओके समजलंय. समजलंय का, लिहून झालंय सगळ्यांचं. आता बघा 6 नंबरचं एक्झाम्पल. लॉग x प्लस लॉग ऑफ x प्लस 1 इज इक्वल टू लॉग 6 असा दिलेला आहे. इज इक्वल टू कोण दिलं आपल्याला लॉग 6. बघा लक्ष द्या, थोडस मी सांगतो सुरुवात, परत तुम्ही बघा. लॉगची काय आहे, परफेक्ट सगळ्यांनी बोलायचं, लॉगची काय आहे ऍडिशन. बर लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची काय असते, समजलं, म्हणजेच काय झालं सांगा बरं लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन, म्हणजे लॉग ऑफ कोण झाला इथं हा x आणि इकडे कोण सांगा बरं हा x प्लस 1 झाली का मल्टिप्लिकेशन. बघा याची आणि याची काय झाली सांगा बरं मल्टिप्लिकेशन झाली. लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन. ओके ग्रेट. इज इक्वल टू कोणाला सांगा बरं लॉग 6 आला, इज इक्वल टू कोणाला लॉग 6. इकडे जर का एखादी कोणती व्हॅल्यू असती 5 असतं 8 असतं, इकडे जर का कोणती व्हॅल्यू असती कोण 2 असता, तर आपण काय केलं असतं लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. पण तसं काय दिसतंय का रे, नाही. मग बघा इथं पण लॉग दिसतोय आणि इकडे पण कोण दिसतोय लॉग, आणि लॉग काय होतो
कॅन्सल होतो. काय होतं अशा परिस्थितीमध्ये? काय होतं? लॉग आणि लॉग काय होणार आहे? कॅन्सल. बघा हा लॉग आणि हा लॉग काय झाला? कॅन्सल. राहिलं कोण सांगायचं? एक्स. इकडे कोण आला? हा एक्स प्लस 1 इज इक्वल टू कोण झाला बरं? 6. आता करा सॉल्व. चला, कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? एक्स ची. एक्स नाथ मध्ये काय करणार? मल्टिप्लाय करा, क्वाड्रेटिक मध्ये बनेल. झाल्या? विचारा, डाऊट्स काय असेल तर विचारा. हा बघू. इज इक्वल टू ना? हा हा आलो. हा डाऊट्स विचारा, काय हरकत. आले? ओके आले. बघू. सांगतोय मी, असू दे सांगतोय. आता पुढे कर ना मग. एक्स नाही, थोडस चुकलंय. मध्ये चुकलंय. बघा लक्ष द्या. काय करणार रे? एक्स नाथ मध्ये काय करणार? मल्टिप्लाय करणार. म्हणजेच कोण झाला सांगा बरं? एक्स इंटू एक्स कोण झाला? एक्स स्क्वेअर प्लस एक्स. बरोबर का नाही? एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू कोण झाला? 6. म्हणजेच कोण झाला? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 6 ऐकला तर कोण झाला? -6 आणि इज इक्वल टू कोण झाला? 0. इथपर्यंत किती जण आलेत? एवढं समजलंय? ओके डन. आता लक्ष द्या. आता काय करणार? मल्टिप्लिकेशन किती आली पाहिजे? -6 आणि ऍडिशन किती आली पाहिजे सांगा बरं? 1. बरोबर ना? म्हणजे आता सांगा दोन टर्म्स काय घेऊ सांगा बरं? बरं 3 आणि 2 घेतलं तर काय झालं? 6 झालं. पण आपल्याला पाहिजे कोण? -6. बरं इथं काय करतो? मायनस. मग 3 इंटू -2 -6 आणि 3 - 2 किती सांगा बरं? 1. म्हणजे फॅक्टर्स काय पडले सांगा बरं इथं मला? एक्स प्लस 3 आणि कोण सांगा बरं? एक्स -2 इज इक्वल टू किती सांगा बरं? 0. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली सांगा बरं? किती? -3 आणि एक्स ची दुसरी व्हॅल्यू किती मिळाली सांगा बरं? 2. -2 आहे ना, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे सांगा बरं? +2. बरोबर का नाही? पण लॉगॅरिथम मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू घेत नाहीत. लॉगॅरिथम मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू चालत नाही. मग काय म्हणणार इथं? ते रिझन मी तुम्हाला सांगतो काय लिहायचंय. मग काय करणार? देअरफॉर एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू किती झाली? 2 झाली. कळलं का? घ्या एवढं लिहून घ्या, तुम्हाला सांगतो. असं लिहायचं, लॉग ऑफ निगेटिव्ह नंबर, log of negative number does not exist. Does not exist. कळलं? log of negative number does not exist. Therefore x ची व्हॅल्यू किती सांगा बरं? 2. मायनस वाली व्हॅल्यू लिहिणार नाही आणि हे आलं पाहिजे बरं का पुढे समोर रिझन. ओके हा. असं नाही का? -3 इंटू 2 जर का केलंस पण -3 + 2 परत -1 झाला ना. -1 पाहिजे का आपल्याला? नको आहे. कोण पाहिजे आपल्याला? +1 पाहिजे. समजलं? समजलंय? परफेक्ट सगळ्यांना? गोपाल हे लिहा फक्त बरं का. हे लॉग ऑफ निगेटिव्ह म्हणजे लॉग ऑफ -5 चालेल का रे? नाही. लॉग ऑफ -8 चालेल का? नाही. लॉग ऑफ -7 चालेल का? नाही. लॉग ऑफ कोण चालणार? 2, 3 पॉझिटिव्ह नंबर पाहिजे. चला नेक्स्ट तुम्ही सॉल्व्ह करायचंय.
आता सोपं एक्झाम्पल आहे. किती नंबर रे? हा, लॉग ऑफ, फक्त आन्सर सांगायचं लगेच मला. x+6 या टाईपचं सेम एक्झाम्पल बघितलंय. टू द बेस 3 इज इक्वल टू 2. किती? 3. ओके, समजलंय? ओम. ओके, आले आन्सर. ऑनलाईन आन्सर पाठवा रे सगळ्यांनी. चला नेक्स्ट एक्झाम्पल. हे समजलंय का? आता याच्यामध्ये काय डाऊट आहे कोणाला? परफेक्ट आहे ना? ओके, नेक्स्ट. का सॉल्व्ह करून दिलं पाहिजे? तरी पण 2 मिनिटात सांगतो. बघा काय होणार सांगा. इकडचा कुठे गेला? इकडं. इकडचा कुठे गेला? इकडं. काय झालं सांगा बरं. x+6 इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर. म्हणजेच कोण झाला? x+6 इज इक्वल टू 9. म्हणजेच x इज इक्वल टू 9 मायनस 6. म्हणजे x इक्वल टू किती आला? आलंय सर्वांचं? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या मग. 8 नंबरचं ना? ओके, एक्झाम्पल नीट समजून घ्या. मी सांगितलेलं बघा, असं एक्झाम्पल आपण पुढे जाऊन बघणार आहे म्हणून. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? एक्स. काय करणार रे? कोणता फॉर्म आहे मला सांगा. कोणता फॉर्म आहे? लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करणार आहे? एक्सपोनेन्शियल. करा मग. पहिले काय करणार? एक लॉग घालवणार, परत दुसरा लॉग घालवणार, आणि परत काय करणार? तिसरा. सेम प्रोसेस रिपीट करणार का? कोणता फॉर्म आहे हा? लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? एक्सपोनेन्शियल. मग काय करणार? हा लॉग जाणार इकडे. काय होणार सांगा बरं? 2 समजलं? कळतंय का? परत 2 आला. कळतंय का? मी तुम्हाला का सांगतोय? कारण हे तुम्ही करायचं आहे. नाही जमलं तर मी सॉल्व्ह करून देणारच आहे. 2 झाला. मग 2 म्हणजे किती रे? 2 असणार आहे. परत काय करणार? परत काय करणार? लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. लॉग जोपर्यंत तोपर्यंत कोणता फॉर्म? लॉगॅरिथमिक. परत हा 3. परत हा 3 कडे गेला. मग काय होणार? 3 होणार. आता 1 नाही, इथं कोण आलाय? 2 आलाय ना? समजतंय का? 3 कोण झाला? 2. मग 3 म्हणजे किती रे? 9. परत काय करणार? परत हा कोण आहे सांगा बरं? 2. परत काय होणार? 2 9. करा ट्राय. चला ऑनलाईन. काय डाऊट आला विचारा मला. बघूया आन्सर कोणाचं येते. हा बरोबर आहे. पुढं इथंच करा, इथंच करा. नाही, थोडं चुकलंय. चुकलंय बघा. काय चुकलंय बघू. चुकलंय थोडं चुकलंय. थोडं हा बरोबर आहे. सगळेजण ना
श्रुती बरोबर आहे, ओम बरोबर आहे, अनिश बरोबर आहे, अनिशा बरोबर आहे. गुड गुड गुड. सगळेजण असे असे करायला लागले असे. लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला कळलंय, ठीक आहे. फक्त काय झालंय, थोडस नॉर्मल नॉर्मल कुठेतरी चुकलंय. बघा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक. कन्नड कशामध्ये करणार, एक्सपोनेन्शियल. हा इकडे गेला, हा इकडे गेला, बरोबर ना. म्हणजेच काय झालं सांगा बरं, असं झालं का. हा लॉग, इथं बेसला कोण राहिला आहे 3, इथं कोण आहे सांगा बरं, लॉग एक्स टू द बेस कोण आहे 2 इज इक्वल टू 2⁻1. कळलं. मग 2⁻1 म्हणजे कोण आहे सांगा बरं, हा 2च आहे. मग असं मी लिहू का इथं, काय करतो इथं फक्त मी 2 लिहितो. समजलं. 2 का लिहिला सांगा बरं, कारण की 2⁻2 कोण झालाय 1, 2⁻1 किती असणार आहे 2. काय केलं, लॉगॅरिथमिक फॉर्म. परत कोणता फॉर्म आला, लॉगॅरिथमिकच आहे, कारण इथं कोण आहे सांगा बरं, लॉग आहे ना. समजते का. बरं ठीक आहे, परत एकदा करूयात. मग बघा परत काय होणार सांगा बरं, हा इकडे जाणार आणि परत हा इकडे जाणार, हो ना की. आता काय करणार सांगा बरं, लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर. समजलं. म्हणजेच काय झालं सांगा बरं, लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर किती रे 9. इथपर्यंत पण आले ते. आता कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करणार, एक्सपोनेन्शियल. काय करणार सांगा बरं, हा गेला इकडं आणि हा गेला हवेत, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 2⁻9. आता 2⁻9 याचा मिनिंग काय असतो, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. बेदुने 4 दुने 8. आणि हे सगळं तुम्हाला मोजायचं आहे अप टू कुठ पर्यंत सांगा बरं, 9 पर्यंत. आणि ते मोजल्यानंतर आन्सर किती येते रे, 512. आणि हे तुमची व्हॅल्यू कशाची झाली, एक्स ची. एक्झाम्पल भारी होतं का रे, समजते का. असे हा भारी असतात एक्झाम्पल. काय होणार आहे सांगा बरं, लॉगॅरिथमिक आहे, लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग ऑफ. मग असं कोणत्याही टाईपचं जर का तुम्हाला एक्झाम्पल आलं, असल्या टाईपचं एक्झाम्पल, तर तुम्हाला सॉल्व्ह होईल. काय डाऊट आहे का. आता हे करायसाठी तुम्हाला काय असते, कॅल्सी सुद्धा असते. डिरेक्टली तुम्ही काय करणार, कॅल्सी मध्ये 2⁻². मी तुम्हाला कॅल्सी यूज कशी करायची सांगेल. कॅल्सी घ्यायची तुम्हाला सांगतो कॉलेजमध्ये. आता कॅल्सी घ्यायची, डायरेक्ट 2⁻9 टाका, डायरेक्टली तुमचा आन्सर येऊन जाणार आहे. घ्या लिहून. चला बाकीच्याने किती जणांचं बरोबर आलंय, ग्रेट. ऑनलाईन बघू. हा मिताली चुकले, आता समजून घ्या, लिहून घ्या. चला हळूहळू असे इंटरेस्टिंग वाले एक्झाम्पल चालू होणार आहेत बरं का. थोडा सबर करो, बहुत लंबा जाना है ना. हे झाले ना अगोदरचं लिहून. चला नेक्स्ट एक्झाम्पल. किती नंबर रे, 9. बघा, लॉग ऑफ एक्स प्लस 6 अपॉन लॉग एक्स आणि इज इक्वल टू द लाईट 2. काय करता येईल जादू, वैसा नाही चलता. लॉग लॉग कॅन्सल. कुठे बर, हा सबट्रॅक्शन केली, सबट्रॅक्शन केली. पुढं पुढं काय असं करूयात का. बघा बरं, जर मला असं दिलं असेल, लॉग एम अपॉन लॉग एन दिला असेल, तर असं करू शकतो की मी, काय लॉग एम टू द बेस, हो म्हणा की. याच्यावरून हे करू शकतो मी, याच्यावरून हे पण करू शकतो. बघितलंय का आपण प्रॉपर्टीज मध्ये. मग इथं काय करणार सांगा बरं, लॉग ऑफ एक्स प्लस 6, हा एक्स वरती गेला आणि इज इक्वल टू कोण आला 2. पटलं का, पटलं का. आता काय करणार, कोणता फॉर्म आहे, कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करणार, एक्सपोनेन्शियल. म्हणजेच कोण झाला, एक्स प्लस 6 इज इक्वल टू एक्स चा स्क्वेअर. आता याला इकडे घेतल्यानंतर हा मायनस होईल, त्यापेक्षा काय करूयात, या इकडचे 2 टर्म तिकडे घालूयात, बरोबर का. म्हणजेच काय होणार सांगा बरं, इकडे राहिला कोण मग 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हा प्लस एक्स तिकडे गेल्यानंतर मायनस एक्स, हा प्लस 6 तिकडे गेल्यानंतर मायनस
6 म्हणजेच काय झालं, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. आता हे सॉल्व्ह करायचं, तुम्हाला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे, एक्स ची. जमेल? करा. मल्टिप्लिकेशन -6 आली पाहिजे आणि ऍडिशन -1 आली पाहिजे. झालं? गुड. बघू. थोडका चुकलाय. -3 × -2 काय असणार रे? मग कसं सांग बरं. तुझं करा. आता नाही उपयोग, आता नको दाखवूस. अगोदर चाललं पाहिजे, लक्ष देऊन करायचं. हा, कसला पेन फिरवते जोरात. हा, लक्ष द्या. ओम, ओके, आलंय. गोपाल, लक्ष द्या रे. काय करू? मल्टिप्लिकेशन किती आली पाहिजे सांगा बरं? -6 आली पाहिजे मल्टिप्लिकेशन, बरोबर ना? ओके, डन. मग आता लक्ष द्या, 2 मिनिटं थांबा. -6 मल्टिप्लिकेशन आली पाहिजे. मग 2 बघा, अगोदर काय केलं, 3 × 2 केल्यानंतर 6 येणार आहे. बरं, इथं मायनस घेतो. मग -3 × 2 किती सांगा बरं? -6. आणि -3 + 2 किती सांगा बरं? -1. मिळाली की. समजते का? म्हणजेच इथं कोण झाला सांगा बरं, बोला. x -3 आणि कोण सांगा बरं, x + 2 इज इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू किती झाला? 3 आणि x इज इक्वल टू किती झाला? -2. पण काय म्हणणार इथं, काय लिहिणार सांगा बरं? लॉग ऑफ नेगेटिव्ह टर्म डज नॉट एक्झिस्ट. लिहिलंय, दिसतंय का? दिसायला पाहिजे. काय लिहिले? वाचा, हे काय लिहिले? हा, लॉग ऑफ निगेटिव्ह टर्म डज नॉट एक्झिस्ट, बरोबर का? आणि इकडे कोणाला सांगा बरं, मग देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती रे? 3. आणि हे काय झालं आपलं फायनल आन्सर. समजलं सगळ्यांना? ओके. ऑनलाईन समजले? दिलीप, ओके. रेहन, ओके. परफेक्ट का रे? झाले का लिहून? चला नेक्स्ट. किती नंबरचं एक्झाम्पल? 10 इंग्लिश. ओके, बघा एक्झाम्पल कसं आहे. लॉग ऑफ काय दिले? लॉग x⁴ दिलाय मायनस लॉग ऑफ कोण दिलाय? लॉग x⁶ दिलाय आणि इज इक्वल टू लॉग ऑफ 2/3. एक काम करा, तिथं वरती फक्त लिहा प्रूव्ह दॅट. क्वेश्चन काय आपल्याला? प्रूव्ह दॅट. प्रूव्ह करायचंय. प्रूव्ह दॅट. बघा बरं, काय करू? प्रूव्ह करायचंय आपल्याला. मी काय करतो? कन्सिडर. काय करतोय मी? LHS, बरोबर ना? इकडे मोठं दिसतंय. आता इथून इकडे जाणं अवघड आहे, पण याच्यावरून आपण इकडे जाऊ शकतो. डाव्या बाजूला LHS आणि ही कोणती झाली सांगा बरं? RHS. LHS घेणार, LHS सॉल्व्ह करणार आणि ह्यानंतर काय होणार? मग इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू काय होणार? RHS आणि हेच प्रूव्ह, बरोबर का?
ओके, मग कन्सिडर LHS करतो. म्हणजेच काय झालं सांगा बरं. लॉग एक्स रेस टू 4 मायनस लॉग एक्स रेस टू 6. ओके, डन. हा 4 जरा नीट. ओके, लॉगची काय आहे. लॉगची काय आहे. सबट्रॅक्शन. लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची. परफेक्ट, समजलंय. ओके, म्हणजेच काय होणार सांगा बरं. लॉग ऑफ, आता इथं कोण येणार सांगा बरं. लॉग एक्स रेस टू 4 अपॉन लॉग एक्स रेस टू 6. परफेक्ट. आता मला प्रॉपर्टी माहिती आहे कोणती बघा. आता मी काय करतोय. लॉग ऑफ हा 4 जो आहे तो काय होईल समोर. 6 काय होईल समोर. म्हणजे कोण झाला सांगा बरं. हा 4 लॉग एक्स अपॉन 6 लॉग एक्स. बरोबर का. कोणती प्रॉपर्टी वापरली सांगा बरं. जर असलं असेल लॉग एम रेस टू एन असेल तर काय करतो आपण. एन लॉग एम करतो. बरोबर ना. जो डोक्यावरती असतो तो काय होतो सांगा बरं. समोर येतो. ओके, आता हा लॉग एक्स आणि हा लॉग एक्स काय होईल पूर्ण कॅन्सल. समजतंय का. हा लॉग एक्स आणि लॉग एक्स काय झाला कॅन्सल झाला. मग काय होतं लॉग 3 होतं आणि लॉग 5 होतं. तसं कॅन्सल होणार आहे का नाही. आता लॉग एक्स आणि लॉग एक्स काय झाला कॅन्सल. म्हणजेच राहिलं कोण सांगा बरं. हा लॉग ऑफ 4 अपॉन 6. म्हणजेच काय सांगा बरं. लॉग ऑफ बेदुने 4 आणि बेत्रिक 6. म्हणजेच आपल्याला कोण मिळालं RHS मिळाली का. लॉग ऑफ 2/3 आणि हेन्स काय झालं आपलं प्रूव्ह. किती जणांना समजलंय. ओके, किती जणांना समजलं नाही. 1. बाकी सगळ्यांना समजलं. ओके, बाकीच्यांनी लिहून घ्या. ऑनलाईन समजलंय का. हा, ज्यांना समजलं नाही त्यांनी फक्त समोर बघतील. बाकीच्यांनी लिहून घ्यायचं. आपल्याला एक्झाम्पल हे प्रूव्ह करायचं होतं. बरं, प्रूव्ह करताना इकडे काय आहे. ही LHS आहे डावी हाताची आणि ही कोणती सांगा बरं. RHS. LHS झाली RHS झाली. कन्सिडर आपण कोण केलं LHS केलं. बरोबर. आता बघा काय आहे हे कन्सिडर LHS केलं. ही एक टर्म आहे बरोबर ना आणि ही एक टर्म आहे लॉगॅरिथमची आणि ही पण लॉगॅरिथमची. दोघांची काय आहे सबट्रॅक्शन. बरं, लॉगची सबट्रॅक्शन आहे म्हणजे लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची काय असणार आहे डिव्हिजन. मग बघा एकच लॉग घेतला आणि या दोघांची काय केली आपण डिव्हिजन केली. प्रॉपर्टी माहिती आहे जो डोक्यावरती असतो तो काय होतो समोर. डोक्यावरती आहे तो समोर आला समोर. लॉग एक्स काय झाला कॅन्सल झाला. बरं, लॉग एक्स कॅन्सल झाला. मग राहिला कोण 4/6 बेदुने 4 आणि बेत्रिक 6 आणि आपल्याला कोण मिळालं RHS आणि हेच प्रूव्ह. ऑनलाईन समजलंय सगळ्यांना. झालंय सगळ्यांचं. किती नंबर आता नेक्स्ट एक्झाम्पल असेल 11. बघा लक्ष द्या 11 तुम्ही सॉल्व्ह करा. बघूया काय करताय. हा लॉग ऑफ सिंपल एक्झाम्पल 3x - 5 to the base 4 is equal to 0. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे x.
त्याची डेफिनेशनच आहे ओम तशी, त्यामुळे ते नाही एक्झिस्ट करत. ओम डेफिनेशनच आहे तशी. आलं? किती आलं रे? ग्रेट ग्रेट. किती आले? 2 किती जणांचं आलंय? वा. बघा लक्ष द्या. आता ह्यासाठी माहित काय पाहिजे बघा. कोणता फॉर्म आहे? लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करणार? एक्सपोनेन्शियल. बरं, मग इथं राहिला कोण? 3x मायनस 5 इज इक्वल टू 4 रेस टू 0. 3x मायनस 5 4 रेस टू 0 1. एनिथिंग रेस टू 0 काय असतो? 1. ए रेस टू 0 किती असतो? समजलं का? हे महत्वाचं होतं. माहित कोण झाला? 3x मायनस 5 तिकडे गेल्यानंतर कोण झाला? प्लस 5. 3x 6. x इज इक्वल टू 6/3 आणि x इज इक्वल टू 3 दुने. कळलं का? घ्या लिहून. परफेक्ट. चला अजून एक एक्झाम्पल घ्या. हे तुम्ही सॉल्व्ह कराल. किती नंबर रे? 12. लॉग इथं बेसला 2 आहे. लॉग ऑफ x टू द बेस 3 आणि इज इक्वल टू 1. करा. सेम एक्झाम्पल मगाशी बघितलं ना.
हा आता आवाज येत असेल सोहम, चिन्मय, अनिशा, आता आवाज येत असेल, रेहन, ते थोडस आता आवाज येत असेल, थोडस बंद झाला होता, ठीक आहे, बटन ऑफ झालं होतं. समजलंय? थोडेसे सगळे एक्झाम्पल एकदा बघूयात का परत एकदा? थोडस बघा, लक्ष द्या. सगळे 12च्या 12 एक्झाम्पल परत बघूयात 2 मिनिटात. बघा, लक्ष द्या, थोडस इकडे घेतो असं. हा, लक्ष द्या. पहिलं एक्झाम्पल काय होतं? व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची होती? एक्स ची. कोणता फॉर्म होता? लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये केला? एक्सपोनेन्शियल. काय झालं? 5^2. 5^2 कोण सांगा बरं? 25. कोणाची व्हॅल्यू मिळाली? एक्स ची. परफेक्ट. ओके. दुसरं एक्झाम्पल काय केला? लॉगॅरिथमिक फॉर्म. कन्वर्ट कशामध्ये केला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. कोण झाला? 2^x. म्हणजे 1/2 इज इक्वल टू 2^x. हा 2 कोण आहे? 1. वरती गेल्यानंतर काय होणार? -1. मग 2^-1 बाय इक्वॅलिटी a(m) इज इक्वल टू a(n). म्हणजे m इज इक्वल टू n. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती झाली? -1. परफेक्ट. ओके. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. परत काय झालं सांगा बरं? सेम लॉगॅरिथमिक फॉर्म. कन्वर्ट कशामध्ये केला? एक्सपोनेन्शियल. हा -2 तिकडे गेल्यानंतर कोण झाला? +2. मग कोण झाला सांगा बरं? 16 + 2 किती झाला? 18. परफेक्ट. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. बघा काय केलं? 5 कोण झाला? 1. हा +5 इकडे नंतर कोण झाला? -5. मग 11 -5 किती झाला सांगा बरं? 6. मल्टिप्लिकेशन किती आले पाहिजे? 6. सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? -5. बरोबर आहे ना? क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं आणि आपल्याला काय मिळालं? आन्सर किती सांगा बरं? 3 आणि 2. जर यातली एखादी व्हॅल्यू मायनस आली असती तर ती आपण घेतली नसती. किती नंबर एक्झाम्पल झालं? 4. पुढचं 5 नंबर. काय केलं? लॉगची काय होती? बोला. लॉगची काय होती? सबट्रॅक्शन. लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची डिव्हिजन. काय केलं परत? लॉगॅरिथमिक फॉर्मचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. 2^5 म्हणजे 32. बरोबर का? आणि परत काय केलं सांगा बरं? हा x-1 इकडे डिवाइडला, तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लायला. परत 32 आतमध्ये काय केलं? मल्टिप्लाय. -32 इकडे नंतर कोण झाला? +32. किंवा काही पण काय करा तुम्ही अरेंजमेंट करा. बरोबर. आणि बघा हा +x तिकडे गेल्यानंतर -x. परत इकडे काय केलं सांगा बरं? 31 इकडे कशाला होता? कशाला होता? मल्टिप्लाय. इकडे नंतर काय केला? डिवाइड. कोणाची व्हॅल्यू मिळाली? एक्स ची. ओके. नेक्स्ट जाऊयात. बघा परत काय करणार? लॉगची काय आहे? ऍडिशन. लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन. बघा लॉगची ऍडिशन म्हणजे झाली लॉगची मल्टिप्लिकेशन. परत एक्स आतमध्ये काय केलं? मल्टिप्लाय. आणि परत क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं आणि काय केलं? सॉल्व. मग लॉग ऑफ निगेटिव्ह नंबर डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे जे पॉझिटिव्ह असेल ते आपलं काय झालं? आन्सर. किती नंबर सांगा बरं? हे 6 नंबरचं. परत बघा नेक्स्ट काय केलं? लॉगॅरिथमिक फॉर्म. कन्वर्ट कशामध्ये केला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि आपल्याला काय मिळालं? आन्सर. सोपं होतं. परत बघा किती नंबरचं? 8 नंबरचं. लॉग ऑफ असं तुम्हाला किती जरी दिलं, आता इथं किती आहेत सांगा बरं? 3 आहेत. 4 दिले तरी पण जमेल, 5 दिले तरी सुद्धा तुम्हाला जमायला पाहिजे. प्रोसेस काय आहे सांगा बरं? सेम. एक लॉग फक्त काय करायचं आहे? कमी करायचं आहे. कळलं? ओके. आणि परत काय मिळालं आपल्याला? एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली सांगा बरं? 512 व्हॅल्यू मिळाली. परफेक्ट. ओके. आता हे 2^9 हे कॅल्सी मध्ये टाकून तुम्ही काढू शकता. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघा बरं 9 नंबरचं. हा काय केलं? लॉग ऑफ x + c अपॉन लॉग x. कळतंय का? काय वापरला? चेंज ऑफ बेस उलटा वापरला ना. बघा की इथं बघा लॉग m अपॉन लॉग n. लॉग m टू द बेस n असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो. बरोबर का? मग असं लिहिलं असेल तर त्याला आपण असं पण लिहू शकतो की. बरोबर ना? आणि ते आपण यूज केलं. आणि परत काय केलं? लॉगॅरिथमिक फॉर्म कशामध्ये कन्वर्ट केला? एक्सपोनेन्शियल. परत काय मिळालं मला? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सगळ्यांना सॉल्व्ह करता येतं ना. ओके. आणि ते सॉल्व्ह करून आपल्याला व्हॅल्यू मिळाली कोणाची? एक्स ची. किती मिळाली? 3 आणि -2. काय लिहिलं रे? लॉगॅरिथम ऑफ दिसत ना? लॉगॅरिथम ऑफ निगेटिव्ह टर्म डज नॉट एक्झिस्ट. समजलं? किती नंबर झालं? 9 नंबरचं. पुढं 10 नंबर. प्रूव्ह दॅटचं एक्झाम्पल होतं. कन्सिडर काय केलं आपण? LHS. कन्सिडर LHS केली आणि परत काय केलं? प्रॉपर्टीज आपण एक्झाम्पल काय केलेलं आहे? हे सॉल्व्ह केलेलं आहे. 10 नंबर झालं. परत काय सांगा बरं? 11 नंबरचं. कोणता फॉर्म आहे? लॉगॅरिथमिक. कन्वर्ट कशामध्ये करणार? एक्सपोनेन्शियल. एनिथिंग रेस टू 0 1. हे जर माहित असेल तर पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह होणार आहे. हे झालं आपलं 11 नंबरचं. आणि त्यानंतरचं लास्ट किती नंबर सांगा बरं? 12 नंबर. काय होतं? लॉग ऑफ सेम एक्झाम्पल. परफेक्ट. काय डाऊट? ओके. ऑनलाईन थांबूयात बाळांनो. थांबूयात ऑनलाईन.